उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालेल्या विमान अपघाताच्या काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत। आज सकाळी बारामतीत एक विमान अपघात झाला। ज्या विमानाचा हा अपघात झाला त्याचं नाव होतं बॉम्बार्डियर लार्जेट 45, एक लहान ट्विन इंजिन व्यावसायिक जेट जो खासगी आणि व्हीआयपी सेवांसाठी वापरला जातो। या जेटचे ऑपरेटर आहेत VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि याची नोंदणी VTSSK अशा नावाने करण्यात आली होती। हे विमान मुंबई ते बारामती प्रवास करत होते। विमानात कोण कोण होतं तर अजित पवार यांच्यासह अपघातग्रस्त विमानामध्ये एकूण 5 जण होते। त्यांचे मुंबईचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव हे देखील त्यांच्या सोबत होते। सुमित कपूर हे पायलट कॅप्टन आणि कॅप्टन संभवी पाठक आणि त्यांच्यासोबतच पिंकी माळी या फ्लाइट अटेंडंट हे सर्व कर्मचारी देखील विमानात हजर होते। सुमारे सकाळी 8:45 हे विमान लँडिंग प्रयत्नात अपघातग्रस्त झाले। घटनास्थळी असलेल्या साक्षीदारांच्या मते विमान धुराने अगदी झाकलेले होते आणि जळालेले दिसत होते। DGCAने सांगितलं की कोणालाही तातडीने वाचवता आलेलं नाही। सध्याची ही माहिती प्राथमिक असून अधिकृत तपास अहवाल नंतरच अंतिम कारण स्पष्ट होईल। या घटनेच्या चौकशीत ब्लॅक बॉक्स, हवामान, तांत्रिक बाबी आणि मानवी घटक यांचा समावेश होणार आहे।